नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हाऊ टू क्रॅक महा टीईटी एक्झाम म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो कसं क्रॅक करायची, कशा पद्धतीने अभ्यास करायचा. अभ्यास जर तुम्ही नियोजनबद्ध केला तरच ही परीक्षा क्रॅक होणार आहे. अदरवाईज तुम्हाला ही परीक्षा क्रॅक होणं खूप अवघड आहे मित्रांनो. कसं तर तुम्ही जाहिरात आल्यानंतर अभ्यास करायला लागलं तर कसं होणार. जाहिरात आल्यानंतर सर्वच क्लास चालू होतात. आपले आत्तापासून क्लास घेण्याचा एकच उद्देश की विद्यार्थ्याला त्या परीक्षेमध्ये यश मिळवणे. आता विद्यार्थी म्हणतात की सर क्लासची ऍडव्हर्टायझिंग करा. अरे विषय तो नाही, पास होणे विषय आहे. विद्यार्थी पास होणे. आता जाहिरात आल्यानंतर आपण पुस्तक ओळखणार, एखादं कुठलं तर मार्गदर्शक पुस्तक घेणार, त्याच्यातून अभ्यास करणार आणि 70च मार्क पडले, 75च मार्क पडले, 80च मार्क पडले पाहिजे. 83 कास्टवाल्यांना आणि ओपनवाल्यांना 90 मार्क पाहिजे तरच मित्रांनो तुम्हाला ही टीईटी क्रॅक झालेली असेल. पण आपण सर्वांनीच 90 मार्काचं टार्गेट ठेवायचं, कारण ओपनच्या आणि कास्टच्या दोन्ही जागा आपल्याला मिळवायच्या असतील तर आपल्याला काय करायचंय, ओपनच्या मार्कातून पास होणं गरजेचं आहे. महा टीईटी सारख्या परीक्षा किंवा सीटीईटी सारखी परीक्षा. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, या वर्षीची सीटीईटी एक्झाम कमी शक्यता आहे. अजूनपर्यंत कुठलीच ऍडव्हर्टायझिंग आलेली नाही, त्यामुळे या वर्षी 2025 मध्ये होईल का नाही होईल, कधी कधी ती गॅप पण देते, मग होईल का नाही याचा भरोसा नाही. त्यामुळे तुम्हाला टीईटी परीक्षेची तयारी करायची. त्यासाठी हा नंबर आत्ता सेव्ह करा. आणि विद्यार्थी मित्रांनो आता कॉम्पिटिशन वाढत चाललेलं आहे, विषय तो नाही. जे जुने लोक आहेत म्हणजे 2022च्या अगोदर जर विचार केला तर स्पर्धा खूप कमी होती. आता कॉम्पिटिशन कसं वाढलंय, 2022 पासून 25 पर्यंत बऱ्याच लोकांनी डीएड आणि बीएड केलेलं आहे. आणि इथून पुढे 10 वर्ष कंटिन्युअसली भरत्या होतील. लक्षात ठेवा, कमी जास्त जागा निघतील पण भरत्या होणारच, 100% होणार. आता कोणाला विश्वास ठेवायचं ठेवा, नाही ठेवायचं नाही ठेवा. निगेटिव्ह कमेंट करणारे सध्या 38 ते 40च्या घरात आहेत, 35च्या पुढलेच आहेत असं म्हणता येईल. का तर यांनी 2017ची टीआयटी एक्झाम दिली आहे, 2022ची दिली आहे, 2024ची दिली आहे. यश कोणत्याच एक्झाम मध्ये नाही. त्यांनी काय केले, अभ्यास करत असताना परीक्षा आली, जाहिरात आल्यानंतर 4 दिवस अभ्यास केले. अरे 4 दिवस पुस्तक आपटून आपल्याला काहीच साध्य होत नाही. शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये रिझल्ट लागतो 3.5%. मग लक्षात घ्या मित्रांनो, खरंच परीक्षा अवघड असणार का रे? या असू शकतात, तर परीक्षा तुमच्यासाठी अवघडच असू शकतात, त्यामुळेच निकाल कमी लागतोय. मग एक काम करायचंय तुम्हाला, आत्तापासून तयारी करायचंय. हा नंबर सेव्ह करायचे. लाईव्ह क्लास असतात मित्रांनो आपले, तसेच रेकॉर्ड सुद्धा मिळतं. ज्यांना वेळ नाही त्यांनी नंतर सुद्धा पाहता येतं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नोट्स, त्यानंतर पीडीएफ टेस्ट आणि या सर्वच कॉम्बिनेशन म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही झालेला रिझल्ट म्हणजे तुमचा पास रिझल्ट येईल. विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत 3,500 पेक्षा जास्त लोकांना आपण पास केलेलं आहे. याचं कारण म्हणजे आपला क्लास हा परीक्षा चालू झाली की लगेच क्लास चालू होत नाही, किंवा परीक्षा जाहिरात आली की लगेच क्लास करायचा. विद्यार्थी फसतात तिथेच. लक्षात ठेवा, आतापासून थोडा अभ्यास करत राहा. परीक्षा आल्यानंतर एक स्टेबल राहून आपल्याला काय करायचे, परीक्षा क्रॅक करायची आहे. आता विद्यार्थी मित्रांनो हाऊ टू क्रॅक टीईटी एक्झाम हा प्रश्न आहे. आत्ताच्या आत्ता ज्या विद्यार्थ्याला पास व्हायचे त्यांनी काय करायचं ते सांगतो. एक मुद्दा घ्यायचा की तुम्हाला ही परीक्षा पास व्हायचे, या परीक्षेमध्ये मार्क मिळवायचे, त्यावेळेस काय करायचं. पहिला मुद्दा म्हणजे तुमच्याकडे प्रश्नपत्रिका संच असला पाहिजे. सर सुरुवातीलाच का प्रश्नपत्रिका संच मागवतो? आपण सुज्ञ आहोत रे, ग्रॅज्युएट आहोत, आपल्याला डीएड बीएड झालेला आहे, आपण एक शिक्षक आहोत. प्रश्नपत्रिकेतून एक गोष्ट लक्षात येईल की बाबा प्रश्न कसे विचारले जातात, कसे विचारले जातात. काहीच करायचं नाही. आता तुम्हाला खऱ्या अर्थाने क्लास लावा या न लावा काही फरक पडत नाही मला, विषय तो नाही. कसे प्रश्न विचारले जोपर्यंत डोक्यात येणार नाही तोपर्यंत तुम्हाला ही परीक्षा कशी क्रॅक करावी हे माइंड मध्येच येणार नाही. लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही सर्व लोकांनी, जे लोक टीईटी एक्झामची तयारी करतात त्या सर्व लोकांनी प्रश्नपत्रिका, मागील प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळवायची. गेल्या वर्षीची वेबसाईटवर मिळून जाईल मित्रांनो. या म्हणजे महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर गेल्या वर्षीची प्रश्नपत्रिका मिळेल. पण त्याच्या अगोदरच्या सुद्धा जेवढ्या टीईटी एक्झाम झाल्यात, 8 टीईटी एक्झाम झाल्यात, 8 दुनी 16 पेपर झालेत, सगळेच्या सगळे लक्षात घ्या, सगळेच्या सगळे पेपरला प्रश्न कसा विचारलाय. आता तुम्हाला पेपर फर्स्ट द्यायचे, काय करायचंय, पेपर फर्स्ट पेपर द्यायचंय. आणि या फर्स्ट पेपरला विषयच माहित नाहीत काही विद्यार्थ्यांना. काही विद्यार्थ्यांना कोणता विषय किती मार्काला विचारला जातो तेच माहित नाही.
काही विद्यार्थ्यांना त्याचा सिलेबस प्रॉपरली माहित नाही. तेच करायचं. काय विचारलंय आता बाबा, प्रश्नपत्रिका संच उघडला तुम्हाला मराठी या विषय, अरे किती गुणाला विचारलाय, कोणते प्रश्न विचारलेत, एवढंही लिहून काढलात तर पुरेसं आहे. एवढंही लिहून काढलं तर मराठी व्याकरणचे किती प्रश्न आहेत, शब्दसंग्रहाचे किती प्रश्न आहेत, इंग्रजीचे व्याकरणचे किती प्रश्न आहेत, शब्दसंग्रहाचे किती प्रश्न आहेत, गणितामध्ये कोणते कोणते टॉपिक विचारलेले आहेत, तो सिलेबस. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, सातत्याने पहिल्या टीईटी एक्झाम पासून ते आतापर्यंतच्या टीईटी एक्झाम पर्यंत सातत्याने टॉपिक तेच आहेत. फक्त काय झालंय, प्रश्नांची पातळी वेगळी आहे, प्रश्नांचं रिदम वेगळं आहे, प्रश्न सोडवण्याची पद्धत वेगळी आहे, वेगवेगळं एवढंच बदललेलं आहे. पहिल्या टीईटी एक्झाम पासून ते आतापर्यंतच्या सर्व टीईटी मध्ये तुम्हाला सुद्धा ते निरीक्षण करणं आवश्यक आहे. ते निरीक्षण तुमच्याकडून झालं पाहिजे. सेम सेकंड पेपर वाले ज्यांचं मॅथ सायन्स आहे, मॅथ अँड सायन्स आहे त्यांचं सुद्धा, आणि ज्यांचं सोशल सायन्स आहे त्यांचं सुद्धा. आणि आता याच्या पलीकडे जाऊन सुद्धा आता मी सातत्याने म्हणतो, अरे मराठीमध्ये पेपर आपला TIT एक्झामचा आहे, अभियोग्यता चाचणीमध्ये मराठी आहे, इंग्रजी आहे. मग या विषयाची आतापासून तयारी ठेवा ना. इथं विद्यार्थी लगेच शॉर्टकट शोधतात की CTT एक्झाम मी पास करतो. अरे ढिगाणे पडू आहेत CTT एक्झाम देऊन सुद्धा, पास करून सुद्धा शिक्षक झालेले नाहीत. मग तुम्हाला काय करायचंय, आतापासून या विषयाला जास्त फोकस करायची. कोणते कोणते सांगतो, एक म्हणजे मराठी, त्यानंतर इंग्रजी, त्यानंतर जर विचारात घेतलं तर मॅथ, आणि त्यानंतर विचारात घेतलं तर रिझनिंग. म्हणजे खऱ्या अर्थाने शिक्षक होण्यासाठी हे विषय कारणीभूत आहेत. कुठले कुठले, लँग्वेज, 2 लँग्वेज. आता राहिला विषय CDP. हा CDP विषय आपल्याला क्लास करून नाही, विद्यार्थी मित्रांनो याच्या प्रॉपर नोट्स सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. लक्षात घ्या, क्लास तर केला आपण, त्याच्या पलीकडे जाऊन आपण नोट्स वाचला तरी तुम्ही 25-30 मार्क घेऊ शकता. आता मी टार्गेट करत असतो की बाबा हे विषय कंप्लीट करा. आता मी मॅथचं लेक्चर रोज घेतो. का विद्यार्थ्याला, अरे मॅथचा फायदा तुम्हाला TIT एक्झामला आहे ना. आता हे सोशल सायन्स वाले बघा काय विचार करतात की आम्हाला मॅथची काही गरज नाही. अरे आतापासून करा ना थोडं थोडं. तुमचं टार्गेट शिक्षक होणे आहे की पात्रता परीक्षा पास होणे आहे. म्हणजे पात्रता परीक्षा पास झालेला फायदा तुम्हाला तर माहितच आहे. मागच्या भरत्यामध्ये बघितलात, आजूबाजूचे जवळचे नातेवाईक, ननंद, भाऊजे, मामा, मामी, मामू काय असेल ते आपल्या डोळ्यात देखत शिक्षक झाले. डोळ्यात देखत शिक्षक झाले. त्यांनी काय केलं, या विषयावर फोकस जास्त ठेवलं. कायम त्यांचा टॅलेंटपणा इथे दाखवला. कारण रिझनिंग मॅथ जर बघितलं TIT एक्झामला सांगतोच 110 मार्क आले. या 110 पैकी जर 30-40 मार्क घेऊन आपण कुठला आपण झेंडा लावणार आहे लक्षात ठेवा. म्हणजे कडक बोलतोय, कटू आहे, सत्य आहे, नक्की कमेंट मध्ये सांगा की बाबा हे खरंच खरं आहे का. आता पहिला मुद्दा काय सांगितलं, प्रश्नपत्रिका वाचत असताना काय करायचं ते सांगतो. म्हणजे टार्गेटवर येतो. हे विद्यार्थी दुर्लक्ष कोणत्या विषयाकडे करतात ते सांगणं गरजेचं होतं, म्हणून टार्गेटवर येतो. आता प्रश्नपत्रिका घेतल्यात तुम्ही, कोणत्या घेऊ सर, कव्हरचं फोटोच पाठवा. मित्रांनो विद्यावारती प्रकाशनचे घ्या. म्हणजे एक साधारण 180, 190, 200 असं रेट आहे. पेपर 1चा जर विचार केला साधारण 180 रुपयाला तो पेपर सेट आहे. आणि पेपर 2चा जर विचार केला तर एक साधारण 200च्या आसपास 190 किंवा 200 रुपयाला तुम्हाला मिळून जाईल. हा दोन्ही पेपर, ज्यांना दोन्ही पेपर द्यायचे त्यांनी दोन्ही पेपरचे प्रश्नपत्रिका संच घ्या. कोणाला एक पेपर द्यायचं तर एक पेपरचा संच घ्या. आता सर हे कुठं मिळतं, हार्डवेअरच्या दुकानात नाही मिळत, किराणा दुकानात नाही मिळत, पुस्तकाच्या दुकानावर जाऊन तुम्हाला चौकशी करावी लागेल. या वाहनात तुम्ही जर समजा एखाद्या मोठ्या शहरात राहता आणि पुस्तकाचं दुकान लांब आहे, काहीच नाही, सर्च करायचं TET एक्झाम पेपर ऑनलाईन, म्हणजे ऑनलाईन शॉपिंग असं काहीतरी असेल ना, म्हणजे ऑनलाईन फ्लिपकार्टवर, अमेझॉनवर मिळून जातात, विषय संपतो. म्हणजे हे सर्च करायचंय, तिथं लिहिलेलं पाहिजे. मार्गदर्शन पुस्तिका नाही, विद्याभारतीचं पहिला पेपर प्रश्नपत्रिका संच, संभाव्य तसेच मागील प्रश्नपत्रिका, मग तो संच तुम्हाला मिळवायचा आहे. आता अभ्यास करत असताना कसं करायचं बघा, मराठीमध्ये किंवा गणितामध्ये. आता मराठीमध्ये बोलत बोलत मी सांगतो. आता इथं प्रयोगाचा प्रश्न विचारलाय, प्रयोग या घटकावर एक प्रश्न आहे, लगेच इथे लिहून ठेवा. 2013 मध्ये विचारला होता. 2014 ला पण दिसेल तुम्हाला, 2016 ला पण दिसेल, 18 ला पण दिसेल, त्यानंतर 22 ला पण दिसेल, 24 ला पण दिसेल. जेवढ्या एक्झाम झाल्यात ते दिसून येणार. सगळं लिहून ठेवायचं. प्रयोगावर एक क्वेश्चन आलता,
13 आलता, 14 आलता, 15 आलता, 16 आलता, हे लिहून ठेवा तुमच्याकडे. हा तुमचा खरा सिलेबस आहे, लक्षात घ्या. म्हणजे हे सातत्याने विचारलंय म्हटल्यानंतर आपल्याला अभ्यास कशाचा करायचा? प्रयोगाचा करायचा. गणिताचं तसंच. गणिताचं बघा, गणितामध्ये रेल्वे उदाहरण विचारलेलं आहे कायम. ते 14 विचारले, 16 विचारले, 18 विचारले, 22 विचारले, 24 विचारले, सर्वच परीक्षेला विचारले. आलेख सर्वच परीक्षेला विचारले. मग विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, टॉपिक वाईज आपल्याकडे मटेरियल तयार होतं का नाही ऑटोमॅटिकली. म्हणजे आपला सिलेबस आपल्यालाच तयार करायची, लक्षात घ्या. ते काय म्हणतात? अंकगणितीय, तार्किक अनुमान व इतर बेसिक लेवलचे गणित विचारले जातील. मग आपल्याकडे काय बेसिक लेवल माहितच नाही आपल्याला कुठपर्यंत आहे. मग त्यामुळे हे तुम्हाला तिथे जाणून येते. 2 पेज भरू द्या ना, निरीक्षण करा ना, त्याचा अभ्यास करा ना अगोदर त्या सिलेबसचा, तरच तुम्ही ही परीक्षा क्रॅक करू शकता. आता 90 मार्क आणि 83 मार्क घेणाऱ्यातला फरक सांगतो. काय असतं विषय बघा. जे लोक 90 मार्क करून किंवा 90 मार्कांनी कुठलीही टीईटी किंवा सीटीईटी परीक्षा क्रॅक केलेली असते. समजा ओबीसी कॅन्डिडेटला, जर ओबीसी कॅन्डिडेटला 10 जागा आहेत, किती? 10. आणि त्याच जाहिरातीमध्ये ओपन कॅन्डिडेटला 50 जागा आहेत. आता याला जर 83 मार्क या विद्यार्थ्याला पडलेले असतील, किती? 83 मार्क या विद्यार्थ्याला पडलेले असतील, तर फक्त 10 जागेमध्येच तो लढतो. टीईटीला कमी मार्क असल्यावर. जर त्याच विद्यार्थ्याला 90 मार्क असतील तर हे 10 प्लस हे 50, त्या 60 मार्कांमध्ये त्याचं कॉम्पिटिशन असतं, लक्षात ठेवा. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जो 55-60चा मुद्दा आहे तो खूप महत्वाचा. आणि ते मला तर तथ्य वाटतच नाही त्या गोष्टीमध्ये. आता कमेंट वेगवेगळे येतील. जर तुम्ही टीईटीला आरक्षण घेतलेलं असेल, टीईटी सीटीईटीला जर आरक्षण घेतलेलं असेल, परत तुम्हाला टीआयटी एक्झाम मध्ये पण कसं आरक्षण घेता येईल? तुम्ही 83 मध्ये क्रॅक केली, अरे हे 90 मार्कासाठी आहे ना रे. ते काय टिकलंच नाही. या भरतीमध्ये बऱ्याच जणांना याचा फटका बसला मित्रांनो, लक्षात घ्या. टीआयटी एक्झाम मध्ये हे समजून घेत चला मित्रांनो. शासनाचे नियम टाकले तर ते लगेच बाद होत नाहीत. त्याच्यासाठी भरपूर प्रोसेस असते. कोर्टात जातात, विरोधक कोर्टात जातात, स्वतः पक्षकार कोर्टात जातात, त्याचा निकाल यायला वेळ लागतो, त्यांच्या नियुक्त्या होऊन जातात, भरती पूर्ण होते आणि आपण जागेवरच त्या मुद्द्याला धरून बसत असतो. ज्या सत्य गोष्टी आहेत, ज्या प्रामाणिक गोष्टी आहेत, त्या ऍक्सेप्ट करून आपल्याला या परीक्षा क्रॅक करायच्या आहेत. माइंडमध्ये कायम लक्षात राहिलं पाहिजे की बाबा मला शिक्षक व्हायचंय, मला कोणते कोणते विषय महत्वाचे आहेत. आता मी विषयाचे नाव सांगतो. टीईटी एक्झामला काय काय फोकस करायचं? मराठी, इंग्रजी, सीडीपी, मॅथ ज्याचं आहे त्याचं. त्यानंतर सोशल सायन्स सुद्धा अभ्यासणं गरजेचं आहे. मॅथ सायन्स वाल्यांनी सुद्धा टीआयटी एक्झामला विचारलं जातं. त्यानंतर मॅथ झालं, सायन्स पण झालं. आता राहिलं काय रे? झालं, संपला विषय. ईव्हीएस म्हणजेच सोशल सायन्सचे विषय जे पर्यावरणीय दृष्ट्या विचारले जातात. आणि राहिला आता टीआयटी एक्झामचा मॅथ, रिझनिंग मेजर पार्ट आहे. किती मार्काला? 110 मार्काला. सीडीपी वर तुम्हाला प्रश्न 30 विचारले जातात, वेडे वाकडे विचारले जातात. त्यानंतर मराठी, इंग्रजी, संपला विषय. राहिलं जीके वर थोडेफार प्रश्न विचारले जातात, काही विशिष्ट मोठ्या मोठ्या गोष्टी विचारल्या जातात. म्हणजे आजकालचं कॉम्पिटिशन तुमचं पहिल्याच्या 2017च्या पेपरचं, 2022च्या पेपरचं किंवा 2024 याचा विचार न करता हे विषय कम्प्लीट करणं आवश्यक आहे. आणि त्या विषयाचा कायम अभ्यास करणं आवश्यक आहे. बाजारात जायचं, एकच कॉमन पुस्तक आणायचं आणि शिक्षक होण्याचं स्वप्न बघायचं असं शक्यच नाही. कळलं काय? कारण तुम्हाला नोकरी लागणार आहे मित्रांनो. 3 वर्ष तुमचा शिक्षक सेवक पगार झाल्यानंतर तुमचा प्राथमिकला 48, माध्यमिकला 53, उच्च माध्यमिकला 63,400 रुपये पगार होतो. मग मला सांगा ही परीक्षा सोपी असेल का रे? अरे हे पोलिसाला सुद्धा असा पगार भेटत नाही जो इथे सिलेक्ट होतो 11वी 12वीला. त्याचा पगार साधारणपणे PSI लेवलचा असतो मित्रांनो, क्लास 2 अधिकाऱ्याचा लेवलचा असतो. मग विचार करा पक्का आणि करा अभ्यासाला सुरुवात. रील्स बघण्यात किंवा इतर वेळ घालवण्यापेक्षा थोडं 2-2 पानं वाचत चला. त्याचा फायदा आपल्याला परीक्षेसाठी होणार आहे. सर परीक्षा येतील का? मागच्या भरत्याच रखेल. अरे बाबा नो, परीक्षा येतात, परीक्षा जातात, तुम्ही तिथंच राहता. विद्यार्थी मित्रांनो, मागच्याच भरतीमध्ये साधारण 3,000 लोक नोकरी लागून सुद्धा गेले नाहीत. आता तुम्हाला जायचे का नाही हे ठरवा. आणि ज्यांना कोणाला बाबा आपल्या स्वतःच्या जिल्ह्यात व्हायचं असेल त्यांनी
TIT एक्झाम मध्ये जबरदस्त आणि जास्त मार्क घ्यावे लागतील, हे माइंडला सांगून ठेवा, लक्षात ठेवा. काय TIT एक्झाम मध्ये चांगले मार्क घ्यावे लागतात, तरच आपल्या सेटलमेंट नुसार आपल्याला व्यवस्थितरित्या आवडत्या जिल्ह्यात आपल्या घराजवळ जॉब मिळू शकतो. अदरवाईज तुम्ही कितीही रडा, काहीही करा, तुम्हाला जॉब मिळवायचा असेल, तुमचे मार्क बोलतात, इतर कुठलीही गोष्ट बोलत नाही. मित्रांनो लक्षात ठेवा, निगेटिव्ह गोष्टीकडे जास्त लक्ष न देता परीक्षा क्रॅक करण्यासाठी पुंडे सरांच्या या चॅनलला तर फॉलो करा. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपण बोलतच नाही नुसतं, तर कंटिन्युअसली क्लास कंटिन्यू ठेवतो. आणि का? विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी, विद्यार्थ्याला शिक्षक बनवण्याच आपण धरलेलं आहे. आता बघा, बरेच लोक, थोडं थांबा, एक साधारण ऑक्टोबरच्या अगोदर, म्हणजे साधारण सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान बघा क्लासचा धुमाकूळ होतो म्हणे. का? परीक्षा आली की विद्यार्थ्यांना फक्त क्लास लावायला वाटतं. आपलं तसं नाही, परीक्षेच्या आधीपासून कंटिन्युअसली जर राहिले विद्यार्थी अभ्यासात तरच पास होणार आहेत. हे मला माहित आहे, जगाला माहित आहे, तुम्हाला सुद्धा माहित आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपले लाईव्ह, ज्या विद्यार्थ्यांना शक्य नाही त्यांना रेकॉर्ड, आणि ज्या विद्यार्थ्यांनी या पलीकडेही शक्य नाही बाबा फक्त नोट्सच वाचायचे, नोट्स सुद्धा उपलब्ध आहेत. या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त आणि फक्त म्हणजे जे की लाडक्या बहिणीला 1,500 महिन्याला भेटतात, त्यातला फक्त 10% सुद्धा भाग आपण घेत नाही. आणि एवढ्या कमी पैशामध्ये विद्यार्थी मित्रांनो क्लास उपलब्ध करून दिलेला आहे. या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही क्लासची माहिती मिळवू शकता. शक्यतो व्हॉट्सअपला TET एक्झाम असंही टाकलात तर तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. आणि आगामी परीक्षेसाठी पास होण्याचं एक मोठं धैर्य तुमच्यामध्ये निर्माण केलं जाईल. शेवटी मी मार्गदर्शक आहे, तुम्हाला परीक्षेमध्ये तुम्हालाच रिॲक्ट होणं गरजेचं आहे. आणि हा व्हिडिओ कसा वाटला, माहिती करेक्ट कळाली का? नसेल कळाली तर विद्यार्थी मित्रांनो नक्की कमेंट करायला विसरू नका. कमेंट नुसार आपण व्हिडिओ बनवतो. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.